निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. मी पहिले 2 अनुभव शेअर केले. हा हा हा. आता मला हा 3रा अनुभव आहे माझा. पण मी इतकी टेन्शन मध्ये होते म्हणून तुम्हाला मी अनुभव शेअर केला नाही. अय्या, बापरे, एवढं टेन्शन होतं? हो, आहे आता. आणि आहे. असं झाले की माझ्या म्हणजे जीवनामध्ये असं ह्या 2-4 महिन्यात असं खुशी देतोय देव आणि तो काढून घेतोय, असं झालंय माझ्याकडे आता. असं. अरे बापरे. हा, मग माझं कसं झालं की मी अनुभव शेअर करणार होते. माझ्या मोठ्या मुलाला जॉब लागलेला. अच्छा. म्हटलं करायचा अनुभव शेअर, पण तुमच्या घरी लग्न होतं ना. हा हा, बरोबर, डिसेंबर महिन्यात. लग्नाची किती म्हणजे शॉपिंग वगैरे मला माहितीये ना, हो लग्न ना. लग्न सोपं नसतं. हो, तुम्हाला आणि परत नवरी वगैरे जायचं यायचं, पूजापाठ. मग ताईंना हो. 15 दिवसानंतर लावू. आणि ताई माझ्या असं तेव्हा म्हणजे एक घरी असं संकट आलं ना हा. की माझ्या घरी नजर लागल्यासारखं झालं, असं म्हणजे माझ्या छोट्या बाळाला. अरे बापरे, केवढा आहे तो? म्हणजे छोटा मुलगा जॉब हो, लागलेला. जॉब करतोय, पण तरी म्हणजे किती वर्षाचा आहे असं? हा, 22 वर्षाचा आहे. आई ग, छोटाच आहे. मग काय झालं नक्की? हा, त्याच्या म्हणजे आता मी तो शेअर करत नाहीये, मी मोठ्या मुलाचं करते. पण मला तेव्हा तुमचं लग्न घरी होतं मुलाचं, म्हणून मी नाही केला. आणि परत म्हटलं करायचा, तर तोपर्यंत संकट आलं. मग अरे आता अरे. एक म्हणजे घरी खुशीचा दिवस, एवढे छान, दोन्ही मुलं जॉबला बाहेर, आम्ही दोघंच नवरा बायको. हा. आणि एकदमच त्याचा जॉब गेला. अरे अरे अरे. हा, ते दुसऱ्या मुलांमुळे झालं माझ्या हे मग बाळाचं तसं. मग दादा बोलले की ताई ते तुमचं, आणि ते पण असं स्वामींचं पारायण करत असतानाच झालं असं हे असं दुःख. अरे बापरे. मग दादा बोलले की ताई ते त्याच्यासाठी ते नाही वगैरे, तिथे काहीतरी होणार आहे म्हणून तुम्हाला ते बाहेर बाळाला तुमच्या काढलं. आणि त्याच्यासाठी कुठेतरी असं खूप मोठं वाढून ठेवलेलं आहे, त्यांनी सांगितलं. असणार. कोणते दादा? आपले राजेंद्र दादा. हा, केंद्रीय दादा ना. हा हा. दादा मग ते बोलले. मग मी म्हटलं चला काहीतरी त्याचं मोठं. मग त्यांना आता MBA वगैरे करायला पैसे भरले आम्ही. कारण अरे वा. आमची इच्छा जास्त होती की तू असं जॉब करशील तर कधी MBA करणार. त्याच्या पप्पांची जास्त इच्छा होती की मी जोपर्यंत कमवते तोपर्यंत तुम्ही शिकून घ्या, शिकण्याला. अगदी बरोबर आहे. हा, कारण आम्ही पैसा लावतोय, तुमचं फक्त शिकायचं काम करायचंय. कारण तो गोल्ड मेडल आहे ना, मी पहिल्या अनुभव हो मध्ये. हो हो हो, बरोबर. हा, मग मी म्हटलं की चला. मग आता आम्हाला पण परत ना, आम्हाला थोडं दुःख झालं. त्याचे पप्पा खूप रडले, खूप रडले. वाईट वाटलं त्या दिवशी, त्या म्हणजे ज्या दिवशी घटना घडली ना तिथे, तर खूप रडले माझे मिस्टर. अरे बापरे, असं नाही करायचं ताई. ह्या गोष्टी आयुष्यात होत असतात. कधी ही नोकरी लागते, कधी ती लागते. आणि बिलकुल मुलांना तर ह्या बाबतीत टेन्शन द्यायचंच नाही. कारण ते शिकलेत ना ताई, तर सगळ्यात मोठी गोष्ट त्यांचं शिक्षण आहे. आणि एकदा शिक्षण हाताशी असेल ना, तर जॉब हे लागणारच. स्वामी आपल्याला रिकामं सोडणारच नाही ताई. मिस्टर म्हणजे माझ्या समोर रडले की तो दरवाजा बंद करेल तेव्हा टाळा लावेल तिथे कमरा म्हणजे रूमला वगैरे, त्याला हा. किती वाईट होतं वगैरे, ह्याच्यासाठी माझ्या अच्छा जवळ ते. अच्छा अच्छा. हा हा, हा, बरोबर बरोबर. पण मग म्हटलं ठीक आहे, आता जे असेल ते असेल. आपल्याला स्वामी काहीतरी म्हणजे आहेत पाठीशी, काहीतरी करतील. नक्कीच. त्याला अजून वाढलेलं आहे. दादांनी सांगितले, ते दादांचे 2 शब्द आहेत ना, ते डोक्यात ठेवून आम्ही आपलं चाललो होतो. तोपर्यंत माझा अजून एक प्रॉब्लेम झाला. मग तुम्हाला अनुभव शेअर करायचं, सगळे म्हणतात अनुभव शेअर केला की अनुभव येतो, हो हो म्हणून हो. आता अनुभव तर शेअर करायचा. आणि काल मी पारायण करत होते ना, असाच विचार केला की ताईंना अनुभव शेअर केला तर आपल्याला अनुभव येऊन जाईल ना. मग फुल नक्कीच. लगेच हो. हो, स्वामींच्या फोटोवरचं. मग मी परत आणि थोडी पारायण करता करता थांबले. म्हटलं काय झालं, मी काय विचार केला होता डोक्यात. आपण पारायण करतानाच आलं ना डोक्यात, तुमच्याशी अनुभव हो शेअर केला हो तर. हो 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 हो. मग फुल पण पडलं. मग म्हटलं चला आणखीन वाचायला चालू केलं. आणि माझ्या मुलाला ना मी सप्टेंबरमध्ये हे घेतलं होतं, दादांकडून, आपल्या पुण्याच्या दादांकडून, केंद्रे दादाकडून सेवा घेतली होती. हो, अच्छा. हा हा.
पहिली मी प्रतिदादांच्या मठात 2 वर्ष झाले गेले होते ना, 2 वर्ष पहिले, हा हा. तेव्हा तिथून पण दादानी सेवा दिली होती मुलाला, तर मुलाला जॉब लागली होती. अरे वा. हा नंतर त्याला असं, तुम्हाला मी अनुभवमध्ये बोलले होते पहिले, त्याला बाहेरचं म्हणजे असं वेड लागलं होतं, विदेशला जायचं, हा अजून हा तिथे खूप छान वगैरे शिकायला भेटतंय वगैरे, इथलं म्हणजे इंडियापेक्षा तिकडे छान वगैरे असं हा म्हणत होता. हा 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 त्याला आता म्हणजे लागली जॉब, त्याला सेवा दिली होती, सप्टेंबर मध्ये सेवा घेतली होती हा. आणि 2 नोव्हेंबरला सिलेक्ट झाला तो. हो. बेंगलोरला. आणि 20 नोव्हेंबरला तो दिवाळी झाल्यानंतर पप्पा बोलले की दिवाळी कर आमच्या बरोबर इथे आणि मग जा. हा हा. आणि 20 नोव्हेंबरला तो बेंगलोरला जॉईन झाला, तिकडे गेला आणि आता 3 महिन्याने ट्रेनिंग झाल्यानंतर तो आला होता आमच्याकडे. मग म्हटलं अनुभव शेअर करायचं होतं त्याच्या समोरच, पण माझं म्हणजे डोकं थोडंसं आता पण खराब आहे, माझं प्रॉब्लेमच आहेत म्हणून मी केला नव्हता. पण मला काल असं क्लिक झालं की तुम्हाला करायलाच पाहिजे अनुभव शेअर. बरोबर बरोबर. आणि कारण खरंच अनुभव जो जो शेअर करतो ना त्याला दुसरे अनुभव देतातच स्वामीताई. मग म्हणून म्हटलं की आता त्याला ना बेंगलोरला लागली जॉब. पहिला तो इथे करत होता आयटी कंपनीमध्ये, तो बेंगलोरला गेला अरे आता. वा वा वा. खूप छान आहे ताई. त्याला दिली होती 41 दिवसाची आणि मला दिली होती 21 दिवसाची, कारण तो जास्त करू शकणार नाही ना, ऑफिसला जाणार तर इथे. बरोबर बरोबर. हा. मग केंद्र फक्त दादांनीच दिली होती का सेवा? केंद्रे दादांनी, त्यानेच फोन लावला होता, मम्मी मी इंटरव्ह्यू वगैरे देतोय आणि माझं काय होईनच झालंय. हा. तर मग मी त्याला बोलले तुझी जर इच्छा असेल मनात की फोन लावायची दादांना, तर तू लावशील फोन, म्हंटल मी. तर घेतला आणि ती लावला, तर दादानी 1-2 म्हणजे रिंग झाली तर लगेच उचलला. अरे आणि वा. बोलता, मुलांना काय असं जास्त म्हणजे बोलत नाहीत ना, त्यांच्या मित्रांशीच बोलतात. बरोबर. असं वगैरे फोन करून असं कुणाशी जास्त फोनवरती बोलत नाही ते, नाही. बोलतात. तर दादांशी त्याला काय बोलताच येईना झालेलं. आई ग. आणि पाठीमागनं बोलायचं, तू बोल ना, म्हंटल की कुठे तुला पाहिजे, काय मी इंटरव्ह्यू देतोय, कुठे देतोय, कशाचं काय पाहिजे ते सांग ना, दादांना कसं कळेल, मला काय कळलं बरोबर ते. बरोबर. दादानी विचारलं त्याला सांगितलं. मग तो म्हणला मम्मीला द्या सेवा जास्त करेल मम्मी, मला काय ऑफिस मधनं मिळणार नाही वेळ. हा हा हा. दादानी त्याला हनुमान चालीसा वाचायला सांगितले ना, 11 वेळा तारक मंत्र दिला. अच्छा. अरे वा. आणि तारक मंत्र करायचा सकाळचा आणि मग ऑफिसला जायचा. पण ना रोज तो मुजरा करून जात होता, रोज स्वामींना तो डेली करत होता मुजरा. अरे वा. हे खूप आणि छान संस्कार केले हो ताई तुम्ही. त्याला ना तो मुजरा करून जायचा, तर मला खूप छान वाटायचं. भले तो मुजरा पण केलास तरी स्वामी ठेवणार नाही ती, मला असं वाटायचं. खरं. आणि तारक मंत्राचं पाणी दिलं की नाही, पटकन तो अर्ध ग्लास पिऊन घ्यायचा असं, आणि अरे छोटावाला वा. प्यायचा. पण तो लगेच प्यायचा आणि कपाळाला ती विभूती लावायचा, अरे वा. गळ्याला लावायचा, तोंडात जिभीवर ठेवायचा. म्हणजे कधी नाही मम्मी वगैरे असं म्हणत नव्हता तो अरे कधी. वा. हे ना प्रत्येक आईने तरुण पिढीला संस्कार केले पाहिजे. तर आपलं म्हणजे इतकं सगळं स्वामीमय होईल ना सगळं जग, की वेळ लागणार नाही ताई. किती छान आणि आहात तुम्ही. तर मग तो मला ना असं, मी म्हंटल की, आणि संध्याकाळी कसं मग मुलांना तिथे ऑफिसमध्ये पण काम देतात ना, हो तर तो हो काय करायचा की म्हणायचं मम्मी जेवण वगैरे करायचा लवकरच तो. आणि हो. माझं कसं झालंय, वेड लागलंय स्वामींचं, दिवसभर काही ना काही ते वाचन, मग ते स्वामींचं ते म्हणजे पूजा वगैरे, आपलं ते त्यातच दिवस माझा जातो. आपण घरी म्हटल्यानंतर ते सारखं पूजापाठ मध्येच असतोय ना. हो. किती छान ताई. खूपच आणि मग सुंदर. मम्मीला कधी काय म्हणणार पण नाही, मम्मी अजून तू स्वयंपाक केला नाहीस, देवा पुढेच बसल्या. मला कधीच कोणी मिस्टर पण म्हणत नाहीत आणि मुलं म्हणत नाहीत. अरे वा. भाग्यवान आहात तुम्ही खूप. जे स्वामींची हो कृपा आहे तुमच्यावर खूप. हो, जे असेल ते ना खाऊन घेतात. म्हणजे सकाळचं काय असेल तर किचनमध्ये, नाही तर बनवतील मॅगी काहीतरी, म्हणजे करतील तोपर्यंत हा. मम्मी. अरे पण म्हणत नाही ती, तू देवाचंच करत बसलाय, स्वयंपाक कधी करायचीस वगैरे. नाही खूप छान आहे. ऐकतील ना जेवढे अनुभव, ते पण म्हणतील की अरे खरंच आईला आपण असं जास्त त्रास नको द्यायला. नाही ते म्हणजे मुलं माझे, आणि खूप छान. आणि रात्री फोन आला होता त्याचा, म्हणजे 10 वाजता आला होता रात्री. मग मी म्हणे मला, मग मी ना मुंबईला गेले होते, आम्ही गेलो होतो 26 जानेवारीला. तर तो आला होता तिथून, म्हणजे बेंगलोरवरनं आला होता. त्याचं कम्प्युटरचं सामान वगैरे आम्ही इथून घेऊन गेलो होतो. अच्छा आणि अच्छा. तो तिथे आला मुंबईत, छोट्यावाल्यावर, म्हणजे तिथे होता ना मुंबईला. हो हो हो. मी तिथून तो सामान घेऊन गेला. मग मी त्याला ना, ती मराठी आमची मुलं नाही ती ना इथं
मध्ये कसं मराठी नाही ना, हा 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 हा. म्हणजे शिक्षण मराठी नाहीये, हिंदी ती सीबीएसई मधून शिकलेत आणि हिंदीच असतं ना सगळीकडे बरोबर बरोबर. बोलतो. मग त्यांना वाचन वगैरे पुस्तक वाचायला कधी असं मराठी आलं नाही ना जास्त. हा 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 हा. की तू गुरुचरित्र ना दिलंयस ना, ते 14वा अध्याय ते मराठी जरा अवघडच वाटतंय म्हणे. मग मी हिंदीमध्ये पण भेटतंय वाटतं, तर मी आणून देते. तर आता रात्री म्हणत होता, अगं लई छोटंसं आहे गुरुचरित्र, वाटलंच नाही वाचताना काही, असं लगेच अरे वा, झालं. हा, किती काल मी छान. त्याला सांगितलं होतं परवा, लाडू वगैरे फळं काहीतरी आण आणि स्वामींना फूल वगैरे ठेव. फोटो घेऊन गेलाय ना तो छोटा. हा 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 हा. बघा तर किती छान. गुरुचरित्र वाचलं वगैरे, हनुमान चालीसा वगैरे. मग मी दिलेत ना ते जवळ वगैरे, असं पाणी ठेव म्हणलं, आता गरमी आहे, छोटंसं लोटा वगैरे भरून. बरोबर. कारण थोडंसं स्वामींचं केलं तर स्वामी तुला कुठेतरी, म्हटलं पुढे अजून त्याला दुसऱ्या कंपनीमध्ये जायचं, तर म्हटलं तुझ्या पाठीशी राहतील आणि तुला कधी काय कमी पडणार नाही, तू करत राहा. अगदी अगदी खरं बोलल्या ताई. किती छान शिकवता हो तुम्ही मुलांना. आणि मुलांना कसं 11 वेळा जरी सकाळी ऑफिसला जाताना म्हटलं ना, की उभा राहून 2 मिनिटं म्हणजे नाही तुम्हाला टाइम बसायला, तर 11 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा, एक वेळा. अगदी बरोबर. आणि हनुमान चालीसा तर कधी छानच असतं ना, हनुमान हो. चालीसा मुलांनी. आणि मी म्हटलं गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय एवढंच कर म्हटलं, राहू दे दुसरं काही सुद्धा करू नको, एवढंच कर. बरोबर स्वामी बरोबर. गाडीवर बसताना म्हणायचं, चला स्वामी बसा पाठीमागं गाडीवर, आपण जाऊया ऑफिसला वगैरे, सगळं सांगते मी फोनवरती. आलं ना माझं स्वामी. किती छान ताई, किती छान. मी शेअर आणि करते हं ताई. हा, आणि मग म्हटलं तुम्हाला अनुभव शेअर करायचा राहून गेला माझ्या बाळाचा. हा. मग म्हटलं त्याला जॉब लागले, तो गेला तिकडे बेंगलोरला, आणि छोटावाला MBA मी पैसे भरले आता, आणि तो आता ट्युशन वगैरे जातोय. तुम्ही छोट्याची बिलकुल काळजी करू नका. स्वामी आहेत पाठीशी, पूर्णपणे आहेत. आणि त्याच्यासाठी अजून त्याच्यापेक्षा वरची पोस्ट असणार चांगलीच. हा, दादांनी सांगितलं की ताई तुम्ही स्वामी सेवेकरी आहात आणि तिथे काहीतरी होणार आहे, म्हणून त्याला बाहेर म्हणजे पाठवलं ते स्वामींनी, आणि तिथे हो. काहीतरी होणार म्हणजे त्याच्या पहिलेच ते बाहेर आला, आणि आता त्याचं पुढं खूप मोठं वाढून ठेवलंय. शॉर्ट मध्येच बोलले दादा, तेच शब्द सारखे डोक्यात ठेवते मी, की दादा बोललेत ना, तर ह्याचं मोठंच असेल काम. खरंय खरंय खरंय. खूप मग सांगताय आमची हा, मी इच्छा, शेअर करते. हा, आमची इच्छाही पूर्ण होऊन जाईल ना त्याची होणारच MBA ची. ताई, होणार होणार, नक्की होणार. हा. श्री ठीक. स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री